पावसाळी अधिवेशनात पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी आज सभागृहात हक्कभंग समितीने अहवाल सादर केलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी हक्कभंग समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर सर आहेत। बोंडेकर सर, काय सांगाल? हा अहवाल आज सभागृहात आलेला आहे, सर्वांनी वाचलेला आहे। काय काय निष्कर्ष आणि किती बैठका या संदर्भात झालेल्या आहेत आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत या अनुषंगाने काय सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत? जवळपास 10 बैठका ह्या संदर्भात झालेल्या आहेत आणि 10 बैठकीच्या नंतर सगळ्या समितीच्या सदस्यांचा चर्चा विनिमय करून हे जवळपास ह्या निर्णयावरती आम्ही आलेलो आहे। आणि ह्या उद्देश एकच की ह्या सर्वोच्च हा सभागृह आहे, यामध्ये सगळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती सगळे ह्या ठिकाणी येत असतात। सगळे मोठे लोक येत असतात आणि जर समजा सुरक्षा कमजोर असली तर उद्या भविष्यामध्ये मोठी घटना घडू शकते। भविष्यात कुठलीही मोठी घटना घडू नये म्हणूनच हा अहवाल आम्ही सिरियसली याच्यावरती निर्णय दिलेला आहे की कुठलाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, कोणते किती जवळचा माणूस कोणाचाही असेल, त्यांनी असं घटना घडू नये आणि असे व्यक्ती विनापासनं आतमध्ये येऊ नये म्हणून हे सगळे सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तर या सूचनांमध्ये एक महत्त्वाची सूचना होती ते म्हणजे ज्यांच्यावरती यापूर्वीच गुन्ह्यांची नोंद आहे आणि अशा व्यक्तींना जर का आपण प्रवेश देत असो तर कायदा व सुव्यवस्थेच्या संघाने प्रश्न त्या ठिकाणी उभा राहू शकतो। काय काय नेमके क्लॉजेस त्यामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि काय काय गांभीर्याने त्यावरती विचार करून काय नेमके मुद्दे या अहवालात आहेत? नक्कीच ह्या सगळ्याचे पार्श्वभूमीच्या जे आम्हाला समितीपुढे आलेले आहेत, गंभीर गुन्हे आहेत, 307 सारखे काही गुन्हे आहेत आणि ह्या सगळे गुन्ह्याचा एक आता पुढच्या भविष्यामध्ये हे जर पास द्यायचं असेल तर डेटाबेस असायला पाहिजे, डिजिटल असायला पाहिजे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला जर पासची मागणी केली तर त्याच्या पूर्ण डिजिटलच्या माध्यमानं, सायबरच्या माध्यमानं, पोलीस विभागाच्या माध्यमानं त्याच्या हिस्ट्री आल्या पाहिजे आणि हिस्ट्रीमध्ये जर समजा तो क्रिमिनल असेल तर त्याला पास नाकारले पाहिजे, असं सगळे ह्या समितीमध्ये शिफारस करण्यात आलेलं आहे। आणि असंच एक आपले जे दिल्लीचे संसद आहेत त्या संसदमध्ये हा सगळं डेटाबेस डिजिटलायझेशन झालेलं आहे। तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने सुद्धा विधान भवनामध्ये सुद्धा हे लागू करावं, असं सुरक्षा लागू करावं, ही जी प्रोसेस आहे पासची ती प्रोसेस पण अपडेट करावं असं आम्ही शिफारस केलेलं आहे। या समितीच्या अहवालानंतर सभागृहात अध्यक्ष महोदयांनी याची गंभीर दखल तर घेतली, मात्र या आरोपींवरती किंवा या दोघांवरती काय नेमक्या स्वरूपात कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत? नाही, 2 दिवसाचा दिवाणी न्यायालयाची म्हणजे कारागृहाची मागणी केलेली आहे आणि शिफारस केलेली आहे आणि हा जो कालावधी आहे 29 पर्यंतचा ह्या आता उर्वरित 4 वर्ष कालावधीमध्ये बयान करण्यात यावे, जे नागपूर आणि मुंबई अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहातून बॅन करण्यात यावं, जेणेकरून कोणीही अशी काही घटना घडली तर हे शिक्षामध्ये कोणाला पण पुन्हा येता येणार नाही कालावधीपर्यंत तरी, असा हा एक शिफारस केलेला हे एक विषय हे आहे, निवेदन आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते नरेंद्र बोंडेकर, ज्यांनी या संपूर्ण अहवाला संदर्भात आपण स्पष्टता दिलेली आहे की दोन्ही जणांना 2029 पर्यंतच्या कुठल्याही विधिमंडळाच्या दरम्यान आतमध्ये येता येणार नाही आहे, त्यांच्या पूर्णतः बॅन करण्यात आलेली आहे। याशिवाय 2 दिवसाचा कारावासाच्या संदर्भातल्या देखील सूचना अध्यक्षांनी दिलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।